सेकंड हँड लक्झरी गाडी घ्यायची असेल तर कोणती घ्यायची, कुठल्या मुद्द्यांकडे सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की घाई करू नका. इन्शुरन्स ट्रान्सफर हा खूप महत्त्वाचा विषय. एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली कार मी का घेऊ, ती जी कार मी घेतोय त्यात माझी फॅमिली बसणार आहे. लोन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यूज कार जर का आता मला घ्यायची आहे तर मी ती कुठून घ्यावी, कशी घ्यावी. ड्राईव्ह करताना इंजिन नॉईज किती करत आहे. डॅशकॅम हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे सेकंड हँड गाडी अनेक लोक घेतात पण ती टिकते का व्यवस्थित. नमस्कार, मी अमेय चुंबळे. मी अक्षय घोगे. कारनामाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण कुठली गाडी घ्यावी ह्याच्यावर चर्चा केली होती आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण सेकंड हँड गाडी घ्यावी का याच्यावर चर्चा करणार आहोत. आमचे प्रेक्षक अमोल गुरव यांनी देखील हाच विषय सुचवला होता. आता सेकंड हँड गाड्यांचा विषय हा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दल अनेक गैरसमज असतात. आता सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की घाई करू नका. अनेकदा असं होतं की एखादी गाडी आवडते, तिचा रंग, मॉडेल जे आपल्याला हवं आहे किंवा जे व्हेरियंट आपल्याला हवं आहे ते आवडतं आणि मग असं वाटतं यार कोणीतरी ही बुक करायला नको, त्याआधी मी बुक करतो. तसं करू नका. ती गाडी चालवून बघा. त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही टेस्ट ड्राईव्हला जाल तेव्हा सोबत तुमच्या विश्वासातला मेकॅनिक घेऊन जायला विसरू नका. आणि ती कार एकदाच चालवली पाहिजे, मग तो मला खूप कमी अंतरावरच चालवू देईल असं काही नाही आहे. तुमचं पहिल्यांदा समाधान झालं नाही तर पुन्हा टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि त्या टेस्ट ड्राईव्हमध्ये कार आवाज किती करते त्याच्याकडे बारीक लक्ष द्या आणि तुमच्या मेकॅनिकलासुद्धा त्याच्यावर जास्त प्रश्न विचारा. ह्याचं कारण असं आहे की कार जी आहे ती बाहेरून कितीही छान दिसली तरी ती आतमधले पार्ट्स कसे आहेत, इंजिनची स्थिती कशी आहे, RC बुक क्लिअर आहे की नाही, ह्याचा तुमच्या खिशाशी थेट संबंध असणार आहे. आजच नाही तर पुढचे काही वर्ष. आणि म्हणूनच टायर असो, सस्पेन्शन असो, क्लच असो, गिअर असो किंवा बॅटरी असो, असे अनेक मुद्दे असतात. पण आम्ही गाडीची कागदपत्र हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. तर यूज्ड कार घेताना कागदपत्रांबद्दल तू काय सांगशील? कोणते ते पेपर्स आहेत ज्यांची पडताळणी आपल्याला केली पाहिजे? आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याचं कारण असं आहे की म्हणजे ह्याचे बरेच लिगल इफेक्ट्स किंवा रेपरकशन्स पण होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो RC बुक. RC बुकवर आपल्या अनेकांच्या कल्पनेप्रमाणे नाव असतं, गाडी कधी हे रजिस्टर झाली आहे, पत्ता असतो ओनरचा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की जर का कोणता मेजर ॲक्सिडेंट झाला असेल त्या गाडीचा तर त्याची नोंदसुद्धा RC बुकवर येते. त्यामुळे त्या गाडीचा इतिहास आहे आणि मी जी गाडी घ्यायला चाललो आहे किंवा मी जी गाडी शॉर्टलिस्ट केली आहे ती कोणत्या मोठ्या अपघातात तर इन्व्हॉल्व नव्हती ना. ह्याचं कारण असं आहे की म्हणजे फक्त लिगल कारणांसाठी नाही, पण त्या गाडीची जी स्ट्रेंथ आहे किंवा त्या गाडीची जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे, एक जो मजबूती आहे ती सुद्धा त्यावर डिपेंड असते. कारण जर का भीषण अपघात झाला आहे तर त्या गाडीवर अर्थातच खूप काम झालं आहे. म्हणजे ती गाडी जशी कंपनीतनं बनवून आली होती तशा स्ट्रक्चरल इंटिग्रिटीची किंवा मजबूतीची ती गाडी नसावी कदाचित, असेलही वी डोंट नो. पण ती जी कार मी घेतोय त्यात माझी फॅमिली बसणार आहे. सो एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली कार मी का घेऊ. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या गाडीचा इन्शुरन्स. म्हणजे फक्त ट्रॅफिक पोलीस पकडतील म्हणून नाही, पण एक साधा मुद्दा आहे की जर का एक गाडी मी आता शॉर्टलिस्ट केली आणि त्याचा इन्शुरन्स जर का पुढच्या महिन्यात ड्यू आहे रिन्युअलला तर मग तो इन्शुरन्स माझ्या काही कामाचाच नाही ना. तिसरा मुद्दा आहे सर्व्हिस हिस्ट्रीचा. ह्याचं कारण असं आहे की आजकाल सगळ्याच कंपन्यांचे जे सर्व्हिस सेंटर्स असतात ते प्रत्येक गाडीची सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड करतात. त्यामुळे मी ज्याच्याकडनं गाडी घेतोय तो मला म्हणेल की मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, पण त्यांनी खरंच तो खर्च केला आहे का, सर्व्हिसिंग त्या कारचं जे आहे ते वेळेत झालं आहे का. कारण सर्व्हिसिंग वेळेत झालं नसेल तर कारचं इंजिन आणि आतमधले बरेच पार्ट्स ह्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे जर का मी ती गाडी घेतोय तर मला खर्च निघू शकतो ह्याच्या पुढे. सो असा तो मुद्दा आहे. पण अक्षय, मला असं विचारायचं आहे की यूज्ड कार जर का आता मला घ्यायची आहे तर मी ती कुठून घ्यावी, कशी घ्यावी आणि शॉर्टलिस्ट केली तर काय मुद्दे जे आहेत ते मी त्याला सगळ्यात जास्त कन्सिडरेशन दिलं पाहिजे किंवा कुठल्या मुद्द्यांकडे सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच अमय, मुळात हा 3 प्रश्न याच्यामध्ये आहेत आणि याचं उत्तर आपण डिटेलमध्ये आपल्या प्रेक्षकांना देऊया. त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगेल की तो जो खूप चांगला मुद्दा तू उपस्थित केला डॉक्युमेंट्सचा, त्यामध्ये एक खूप महत्त्वाचा विषय आहे तो मला ॲड करायला आवडेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही यूज्ड कार घेताय तर इन्शुरन्स ट्रान्सफर हा खूप महत्त्वाचा विषय, ते तुम्ही आवर्जून करा. कारण की मी असं मित्राचं उदाहरण पाहिलं की त्यांनी सगळं ट्रान्सफर केलं, गाडी नावावर केली, पण त्याचं इन्शुरन्सच ट्रान्सफर झालं नव्हतं.
ते इन्शुरन्स जुना जो ओनर होता त्याच्यात नावावर होतं आणि त्याचं पार्किंगमध्ये एक छोटासा पार्क करताना डेंट आला गाडीला, पण त्याला ते इन्शुरन्स क्लेम करताना आलं. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्शुरन्ससुद्धा ट्रान्सफर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता पुन्हा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. तर यूज कार मार्केट हे खूप मोठं मार्केट झालं आहे गेल्या काही वर्षांमध्ये. म्हणजे न्यू कार मार्केटबद्दल आपण लास्ट टाइम बोललो, त्याचा बायर स्पेस कसा आहे, मार्केट कसं आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली. तितक्याच मोठ्या प्रमाणात आता यूज कार मार्केटसुद्धा डेव्हलप झालेलं आहे. आकड्यांबद्दल जर बोलायचं झालं तर एका ठिकाणी जिथं आपण पाहतो की मार्केटमध्ये 3 नवीन गाड्या विकल्या जातात, पॅरलली त्याच वेळात यूज कार मार्केटमध्ये 4 गाड्या विकल्या जातात. इतकं मोठं मार्केट हे वाढलं आहे. आणि याचमुळे आपण बघतो की बरेच ब्रँड आता यामध्ये उतरलेले आहेत. इवन महिंद्रा असेल, मारुती असेल, हंडे असेल, बऱ्याच कंपन्यांनी सुद्धा आपले यूज कार मार्केटचे शोरूम ओपन केलेले आहेत, जिथे आपल्याला अगदी जशी आपण नवीन गाडी घ्यायला शोरूममध्ये जातो, ज्या प्रकारे आपल्याला डिलिव्हरी दिली जाते, डिलिव्हरीनंतर सर्व्हिसचे पॅकेजेस असतात, या सगळ्या गोष्टी अगदी त्या रूपातच आपल्याला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. ज्यामुळे कस्टमरला सुद्धा एक जो कार बाईंग एक्सपिरियन्स असतो तो तिथे दिला जातो आणि त्याचा आनंदही त्याला घेता येतो. आता महत्त्वाच्या प्रश्नांकडे जर वळायचं झालं तर मला आधी सांगायला नक्कीच आवडेल की या गाड्या घेताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ज्यामध्ये लोन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की मॅक्सिमम लोक हे डाऊन पेमेंट करून लोन घेतात गाड्यांना, म्हणजे पूर्ण पेमेंट देणारी लोक फार कमी आहेत. त्याच्यामुळे सेकंड हँड कार घेताना जो लोन आहे, लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू नवीन गाडी घेतो. त्याच्यामुळे त्या लोनचा टर्नओव्हर कमी ठेवा तुम्ही. जेवढ्या कमी वर्षांसाठी पॉसिबल होईल तेवढं घ्या, जेणेकरून तुमचे जास्त पैसे त्याच्यामध्ये जाणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच सेकंड हँड कार घेताना जर ती तुमच्या डायरेक्ट ओळखीमध्ये जर तुम्हाला मिळत असेल, तुमच्या मित्राची असेल किंवा आसपास राहणाऱ्याची असेल किंवा कोणाच्या ओळखीतल्या कॉन्टॅक्ट थ्रू मिळत असेल, त्याचा फायदा हा होणार की त्याच्यात ब्रोकरचं कमिशन वाचतं. गाडीची हिस्ट्री तुम्हाला थोडीफार माहीत असते जर तुमच्या ओळखीतली असेल तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला गाडी घेताना निश्चितच होतो. सोबतच महिंद्राची फर्स्ट चॉईस मारुती ट्रू व्हॅल्यू, इथे सुद्धा जसं मी सांगितलं की गाड्या आजकाल मिळतात आपल्याला ॲज कम्पेअर्ड टू अदर मार्केट, म्हणजे जे एजंट थ्रू किंवा ब्रोकर थ्रू आपण घेतो, इथे गाड्या घेताना तुम्हाला याची प्राईस थोडी जास्त वाटेल, पण प्रोफेशनली या गाड्यांचं इन्स्पेक्शन तिथे केलं जातं आणि तुम्ही थोडेसे एक्स्ट्रा पैसे जरी इथे देत असाल, पण तुम्हाला इथे भले त्या गाड्या यूज्ड असतील पण चांगल्या स्वरूपात मिळतील. कारण की त्याचं इन्स्पेक्शनमध्ये आधीच काही प्रॉब्लेम्स असतील, जे की तू सांगत होता की मेकॅनिककडे जाऊन आपल्याला चेक केली पाहिजे. विकणारा गाडी हा तुम्हाला सांगेल माझ्या गाडी अशी आहे तशी आहे, चांगलं आहे, त्याच्यात काहीच वाईट नाही आहे, पण नंतर गाडी घेतल्यानंतर अनुभव जे आपल्याला मिळतात त्यात आपल्याला कळते की अरे याच्यात हे वाईट आहे ते वाईट आहे. तर अशा ब्रँडेड ठिकाणी जर गाड्या घेतल्या सेकंड हँड, तर इथे इन्स्पेक्शन केल्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात आणि त्याची माहिती नीट तुम्हाला सांगितली जाते आणि तुम्हाला आधी माहीत असते की तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करताय त्या बदली तुम्हाला प्रोडक्ट कोणत्या रूपाचं मिळतं. म्हणजे सुरुवातीला खूप चांगलं सांगितलं, नंतर पश्चाताप व्हायची वेळ अशा ठिकाणी येत नाही. सोबतच काही सजेशन आपल्या प्रेक्षकांना द्यायचं झालं तर मी सजेस्ट करेल की 3 वर्षाच्या आतील जर गाडी तुम्हाला मिळते कुठे तर ती प्रेफर करा. कारण की 3 वर्षात गाडी काही फार तशी जुनी होत नाही. सोबत त्याचे काही पार्ट्सही असतात, ते पण काही इतके खराब होत नाही. गाडीचं रनिंग जर जास्त झालं नसेल तर टायरसुद्धा त्याचे व्यवस्थित राहतात. तर 3 वर्षापर्यंत जर तुम्हाला यूज्ड कार भेटत असेल, सोबतच 50 ते 60 हजार किलोमीटर चाललेली जर गाडी तुम्हाला मिळत असेल, तर कधीही अशी गाडी घेणं फायद्याचा सौदा असेल. सोबतच पुढचा महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की गाडीची टेस्ट ड्राईव्ह करणं खूप जरुरी आहे. कारण टेस्ट ड्राईव्ह करताना जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी पर्सनली चेक करता, अनुभव घेता, तेव्हा तुम्हाला गाडीमधल्या काही गोष्टी नक्कीच कळू शकतात की त्याच्यामध्ये काही इश्यू आहे की नाही. जसं गाडी तुम्ही स्टार्ट करता तेव्हा स्टार्ट होताना ती किती वेळ घेते, इझिली स्मूथली स्टार्ट होते की नाही, यावरून तिची बॅटरी कंडिशन कशी आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. सोबतच ड्राईव्ह करताना इंजिन नॉईज किती करत आहे, स्मूथ जात आहे, त्याच्यात खूपच आवाज येतोय का, इंजिन बेल्टचा आवाज येतोय का. म्हणजे बऱ्याचदा आपण जुन्या इंडिगा वगैरे पण पाहिले असतील, ते असं कचकच कचकच आवाज आपल्याला एक खूप ऐकायला येतो. तर या सगळ्या गोष्टींवरून आतमध्ये बोनेटच्या इंजिनचं कंडिशन कशी आहे याचा एक अनुभव आपल्याला गाडी चालवताना नक्कीच मिळतो. पुढचा प्रश्न अमय मला तुला असा विचारायचा की यूज्ड कार घेताना त्याचा किती खर्च असावा आणि ॲक्सेसरीज बऱ्याच असतात गाड्यांमध्ये, सो अशा कारसाठी कोणत्या महत्त्वाच्या ॲक्सेसरीज असायला हव्यात? मला असं वाटतं की ॲक्सेसरीजवर खूप जास्त खर्च करू नका, कारण काही हौशी मंडळी पण असतात
इतकाही खर्च नको की जर का गाडी कितीला घेतली आणि ॲक्सेसरीवर किती खर्च केला हे जर का ॲडिशन केली तर ते नवीन गाडीपेक्षाही जास्त जाईल, असं नको व्हायला. पण आजच्या काळात मी सांगेन सगळ्यात महत्त्वाची ॲक्सेसरी म्हणजे तुम्ही अगदी डोळे बंद करून हा पॉईंट जो आहे तो तुम्ही फॉलो करू शकता, तो असा आहे की डॅशकॅम घ्या. म्हणजे आता ह्याच्यावर आपण भविष्यामध्ये एक स्वतंत्र एपिसोड करणार आहोत. पण आपल्या इथे ड्रायव्हिंगची किंवा बाईक चालवण्याची अजिबातच कसली शिस्त नसल्यामुळे डॅशकॅम हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर का अपघात झाला आणि त्यात तुमची चूक नसली तर तुम्ही ते सिद्ध कसं करणार? बरोबर. एक तर तिकडे तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळे ब्लेम करणार. परत आपल्याकडे अनेकदा असं होतं की इन्शुरन्स असो की पोलीस असो, जर का ती केस कोर्टात गेली, तुमच्याकडे प्रूफ काय? ॲक्सेसरीजमध्ये एक मुद्दा मला असं सांगायला आवडेल की हल्ली बरेच जण ते काय म्हणतात त्याला, हॅलोजन लाईट्स लावून घेतात. जागी एलईडी लाईट, हॅलोजनच्या जागी एलईडी लाईट्स लावतात. पण कारनामामध्ये आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना हे आवाहन करतोय की ते जे एलईडी लाईट्स असतात त्यातले बहुतांश लाईट्स हे इल्लीगल आहेत. RTOकडनं त्याची परवानगी नाही. त्यामुळे आम्ही जरी ॲक्सेसरीज सेकंड हँड कारमध्ये कुठल्या लावून घेतो हे सांगत असलो, याचा अर्थ ज्या इल्लीगल ॲक्सेसरी आहेत त्या पण तुम्ही लावून घ्या असं मी अजिबात सांगत नाही आहे. ज्या ॲक्सेसरीज कायद्यात बसतात, नियमात बसतात त्याच लावून घ्या फक्त. पण अक्षय, आता मला असं विचारायचं आहे की सेकंड हँड गाडीवर, म्हणजे सेकंड हँड गाडी अनेक लोक घेतात, पण ती टिकते का व्यवस्थित? अमय, आता याचं उत्तर मी सांगेल कार टू कार असतं की ती गाडीची कंडिशन कशी आहे. तरी मी सांगेल की ब्रँडच्या बाबतीत जर काही बोलायचं झालं तर तुम्ही कोणता ब्रँड सिलेक्ट करताय, कोणत्या कंपनीची गाडी सिलेक्ट करताय हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ टोयोटा किंवा होंडा सारख्या गाड्या जर पाहिल्या तर या गाड्या मार्केटमध्ये ओळखल्या जातात आपल्या इंजिनसाठी. म्हणजे 1,00,000-1,50,000 किलोमीटर चालली एखादी टोयोटाची गाडी तरी तिला फारसा काही फरक पडत नाही, खास करून तिच्या इंजिनच्या बाबतीमध्ये. पण अक्षय, आता म्हणजे मला ते राहवत नाही आहे की या ज्या लक्झरी गाड्या असतात, आता अनेकदा ॲड्समध्ये किंवा अनेकांच्या जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या ब्रँड न्यू दिसतात. पण या लक्झरी गाड्यांचं जे सेकंड हँड मार्केट आहे, त्यांचं जे यूज कार मार्केट आहे ते कसं आहे? खूप चांगला प्रश्न विचारला अमय. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की यूज कार मार्केट हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात पाहायला मिळतंय. आणि या सेक्टरमध्ये लक्झरी कार मार्केट, जे यूज कार मार्केटमध्ये हा सेगमेंट पण खूप खूप मोठा आहे. याचं कारण असं आहे अमय की लक्झरी गाड्यांची प्राइस ही खूप जास्त असते. म्हणजे साधारण आपण एखादी BMW 3 सिरीज जरी पकडली तर एक 50 लाखाच्या आसपास ही गाडी येते. आणि जर मारुती बघितली तर मारुतीची गाडी समजा 7 ते 10 लाखाला येते. आपण एक उदाहरण धरूया की मारुतीची 10 लाखाची गाडी आहे. ती गाडी भली समोरच्यानी 3 वर्ष वापरली तरी त्या गाडीच्या प्राइसचं डेप्रिसिएशन फार होताना दिसत नाही. ती गाडी तुला जर व्यवस्थित कंडिशनमध्ये असेल तर 7 लाख 7.5 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात. पण हाच फॉर्म्युला लक्झरी कारमध्ये लागू पडत नाही. एखादी 50 लाखाची गाडी असेल आणि ती वर्षभर जरी वापरली तर 8 ते 10 लाख रुपये तिचे असेच कमी होतात. कोणता एखादा अपर मिडल क्लास माणूस असेल आणि तो विचार करत असेल की मला एखादी सेल्टॉसचं टॉप मॉडेल असेल 23-24 लाखाचं किंवा स्कॉर्पिओचं टॉप मॉडेल असेल ते 25-27 लाखामध्ये जर जात आहे तर मी का नाही 25 लाखाची एखादी लक्झरी गाडी बघू? त्यानिमित्ताने मला एक माझं ड्रीम कंप्लीट करायला मिळेल, मला अगदी कमी पैशामध्ये एखादी लक्झरी गाडी वापरायला मिळेल. आणि दुसरा प्रश्न हा पण असतो की जे अतिश्रीमंत आहेत त्यांना तर या गोष्टींचा फरक पडत नाही. पण या मार्केटमध्ये लोकांना एक चान्स मिळतो लक्झरी गाडी घ्यायची कमी किमतीमध्ये. आणि त्याचा फायदा हा पण आहे की सेकंड हँड किंवा यूज कार मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही लक्झरी गाडी घेता आणि ती 1-2 वर्षसुद्धा वापरता आणि जेव्हा तुम्ही ती विकायला जाता तेव्हा त्याचं फारसं डेप्रिसिएशन पाहायला मिळत नाही. म्हणजे मी तर एक असंही उदाहरण बघितलं आहे की माझ्या एका मित्रांनी सेकंड हँड BMW घेतली होती, वर्षभर वापरली आणि त्यांनी जेवढ्याला घेतली त्याच्यापेक्षा 50,000 त्याला जास्त मिळाले जेव्हा त्यांनी विकली. बरं, हा त्याच्या बाबतीत घडलेला आहे विषय. मी नाही म्हणत प्रत्येकासोबत हे होईल, पण जे डेप्रिसिएशनचा विषय आपण पाहिला आहे तो तितका पैसे खाली जात नाही. सोबतच जर एखादा कार खूप चाहता आहे, त्याला बरेच लक्झरी ब्रँड आवडतात, तर या निमित्ताने त्याला कमी पैशात एक लक्झरी गाडी वापरता येते. वर्ष 2-3 वर्षात तो त्याचा शॉक पूर्ण करून विकतो आणि परत एखादा दुसरा ब्रँडमध्ये जायला पण त्याला स्कोप असतो की चला मी आता BMW घेतली, 1-2 वर्ष वापरली, परत विकली, पैसे काय माझे जास्त तुटले नाही, आता मी मर्सिडीज घेऊन पाहतो. ज्याचा त्याचा आवडीचा चॉईस आहे. लोकांना एक चान्स मिळतो की थोड्या कमी पैशांमध्ये महागातल्या गाड्या त्यांना
घेता येतात आणि मला त्यांचे तुला स्वप्न एकच पूर्ण विचारायचं करता आहे, येतात. म्हणजे अगदी एका शब्दात उत्तर, की आज जर का तुला एक प्री ओन्ड किंवा सेकंड हँड लक्झरी गाडी घ्यायची असेल तर कोणती घ्यायची? जरा या लक्झरी ब्रँडमध्ये पण स्पोर्ट्स ब्रँड त्यांचा इन्क्लूड आहे. जसं तुम्ही मर्सिडीज घेताय तर मर्सिडीजची AMG गाडी आहे, त्याचं परफॉर्मन्स अफलातून आहे. जर BMW ची M जे असते M स्पोर्ट आहे, आवडी जर घेताय तर त्याच्यामध्ये RS व्हर्जन आहे. सो ह्या तिघांमध्ये पण हे जे स्पोर्ट्स कॅटेगरी त्यांच्या येतात ना, ह्या गाड्यांना चालवायची एक मजाच अफलातून आहे आणि त्याच्यामुळे या तिघांमध्येही माझी आवडीची गाडी AMG आहे मर्सिडीजची. सो कुठलीही AMG असेल, त्या तेव्हाच्या बजेटनुसार ते उत्तर असेल, पण मर्सिडीजची AMG यूज कार म्हणून मला घ्यायला नक्की आवडेल. आणि आम्ही हाच प्रश्न जर तुला विचारला तर तू कोणती गाडी घेशील? टोयोटाची लँड क्रुझर. क्या बात आहे, ग्रेट चॉईस. तर मित्रांनो आणि कार प्रेमींनो, वेळेअभावी आपल्याला इथंच थांबावं लागतंय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण कारची काळजी कशी घ्यावी, ती मेंटेन कशी करावी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर असे सर्व प्रश्न तुम्ही आम्हाला आमच्या एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ते प्रश्न आम्ही आमच्या पुढच्या भागात नक्कीच घेऊ. पहिल्या एपिसोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. लवकरच भेटू आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत गाडी चालवत राहा. गाडी चालवताना सीट बेल्ट नक्की वापरा आणि जर तुम्ही बाईक चालवताय तर हेल्मेटचा वापर नक्की करा. पुढे जात राहा. बाय, टेक केअर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.